पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। सर, गेले कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम तुम्ही करताय? हा आपला 13वा वर्धापन दिन आहे। 13 वर्ष आम्ही सतत काही पालखी आणि भंडारा दरवर्षी त्याच्या आपल्या निधीप्रमाणे आपण करत आलेलो आहे। किंमत आपण गेली 13 वर्ष आणि याच्यापुढेही आपली जी नवीन पिढी आहे ही संपूर्णपणे पुढे कार्यरत ठेवी। याच्यामध्ये किती लोक सहभागी असतात? आपले सुरुवातीला आपण जेव्हा हे मंदिर आपण बांधलं आणि जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा 20 ते 25 आपले कार्यकर्ते होते, पण आज हळूहळू कार्यक्रमाची शोभा बघून, कार्यक्रमाची रूपरेषा बघून आज आपले जे कार्यकर्ते आजूबाजूच्या सोसायट्या ज्या आहेत तिथून सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आज जवळजवळ 60 ते 70 कार्यकर्ते इथे आपले सहभाग घेऊन आपलं पूर्णपणे वेळ 2 दिवसाचा पूर्ण वेळ हा साईचरणी देतात। 2 दिवसाच्या कार्यक्रमाचे कसं स्वरूप आहे? जरा थोडक्यात सांगा। स्वरूप असं आहे, आपण एक दिवस आपण त्याचं पादुका पूजन, सकाळी अभिषेक असतो आणि त्या दिवशी पालखी सोहळा करतो। संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान आपली साई मंदिरातून पालखी निघते। ती संपूर्ण आपली गावाची जी वेश आहे चंदनसारची ती पूर्ण वेश पूर्ण करत सोसायटीमध्ये पूर्ण आपली पालखी तर तिथे सर्वांचं दर्शन झाल्यानंतर ती पालखी साधारण 11 वाजेपर्यंत रात्री येऊन पालखी नाचवली जाते आणि मग ती मंदिरात 11:30 पर्यंत आपण आणली जाते। दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आपण याच पद्धतीने अभिषेक करतो। सकाळी 9 वाजता पादुका पूजन होतं आणि दुपारनंतर संपूर्ण कार्यकर्ते हे आपल्या पूर्ण कार्यक्रमामध्ये तयारीच्या लागलेले असतात। संध्याकाळी 7 वाजता आपण त्याची काकड महाआरती करून आणि मग महाप्रसाद आपण ठेवतो दरवर्षी। बरोबर, थोडक्यात खूप लोकांनी तुम्हाला मदत केलेली आहे। 500 ते 600 लोक आपल्या महाप्रसादाचा लाभ घेत होते, पण आज 13व्या वर्षी तो आकडा साधारण 2,500 ते 3,000च्या घरात गेलेला आहे। संपूर्ण चंदनसार नगरातील जवळजवळ 85% लोक या भंडाऱ्याचा लाभ घेतात। बरोबर, हे सगळी लोक तुम्हाला मदत करतात। थोडक्यात तुमच्या माध्यमातून जे कार्यकर्ते तुमचे आहेत त्यांना आभार मानायचे ते कसे मानाल? कार्यकर्त्यांचे आभार म्हणजे आभार ॲक्च्युली म्हणायचे म्हणजे सगळे साई भक्त आहेत आपले। आभार असं ते व्यक्त करून घेणार पण नाही, तरीसुद्धा संपूर्ण जी एकजूट आहे यांची, आपल्या कार्यकर्त्यांची, साईराम मित्रमंडळ आहे, साई मित्रमंडळ आपलं आहे, त्या कार्यकर्त्यांच्या मुलांची जी एकजूट आहे ही एकजूट अशीच कायम राहावी ही सद्गुरू साईचरणी आमची नेहमीच प्रार्थना असेल आणि या एकजुटीने हा कार्यक्रम ह्यापेक्षाही द्विगुणित व्हावा अशी प्रत्येक वेळेला आमचा प्रयत्न असेल। धन्यवाद सर, धन्यवाद।